गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच या श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। आज आपण पाहणार आहोत ना, आजचा जर कलियुगाचा जर विचार केला ना, की प्रत्येक मनुष्य डिप्रेशनमध्ये आहे, प्रत्येक मनुष्य दुःखात आहे। पण या डिप्रेशनमधून या दुःखामधून जर आपल्याला मार्ग काढायचा असेल तर तो मार्ग समर्थांनी सांगितलेला आहे। म्हणजे जर या गोष्टींचं तुम्ही पालन केलं ना, तर जगण्याचा आयुष्यात कधीच कंटाळा येणार नाही। बघा, आपण भरपूर अशी उदाहरणं आजपर्यंत पाहिली आहेत, भरपूर गोष्टी आजपर्यंत ऐकलेल्या आहेत, पण तरीसुद्धा आपल्या जीवनामध्ये सुख का नाही बरं? कधीतरी या गोष्टीचा विचार केला आहे का? एक परमार्थ धरतो, दुसरा सोडून देतो, परत तिसरा धरतो, परत चौथा सोडून देतो। हे असं चक्र आहे ना, आपल्या भोवती रोज गोल गोल फिरत आहे। पण यावर काही उपाय आहे का बरं? की जिथे मन माझं रमेल, माझ्या मनाला जिथे शांती मिळेल, अशी या दुनियेमध्ये जागा आहे का बरं? समर्थांनी सांगितलंच आहे ना, ती जागा म्हणजे समर्थ विचार आहेत, भगवंत रूपी ही नाव आहे ना, ती योग्य दिशेने जर जायची असेल ना, तर त्या नावेमध्ये आपल्याला बसावं लागेल। आणि हे नाव आहे ना, ही सद्गुणरूपी विचारांनी कधी किनारा गाठेल ना, तुम्हाला समजणार सुद्धा नाही, पण त्या नावेमध्ये आपण बसणं गरजेचं आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, आजच्या जर या कलियुगाचा जर विचार केला ना, की सर्वात जास्त मनुष्याला दुःख कधी येतं बरं? जेव्हा मनुष्य स्वतः काही कमवत नाही पण पैसे खर्च करायचे असतात, तेव्हा सर्वात जास्त दुःख येतं ना। म्हणजे कधी कधी तुमच्या वडिलोपार्जित संपत्तीवर तुम्ही डोळा ठेवता, त्यापेक्षा स्वतःच्या मेहनतीने तुम्ही कमवायला शिका, तुमचे कर्तृत्व तुम्ही स्वतः सिद्ध करा। यामुळं लोकांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल आदर निर्माण होईल ना, आणि तुम्हाला मान सन्मानसुद्धा मिळेल। पण मनुष्य असा करतो का बरं? त्याला फुकटचं जिथे भेटेल ना, तिथे त्याचं तो मन रमवतो। म्हणजे दुसऱ्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करून स्वतः सुख भोगण्याचा प्रयत्न करतो। मग स्वतःच्या जीवनात सुख निर्माण होईल का बरं? कधीच होणार नाही। समर्थांनी सांगितलेलं आहे, घरातील आता सर्वांनी मिळून एकत्र राहायला हवं। पण मनुष्य मात्र बघा, घरामध्ये 2 भाऊ असतील ना, तर 2 भाऊ लग्नाच्या अगोदर ते एकत्र असतात, त्यांचा संसारसुद्धा व्यवस्थित चाललेला असतो। जेव्हा दोघांची लग्न होतात ना, तेव्हा वेगळे होऊन जातात, कुटुंब नियोजन पूर्ण बिघडून जातं। यामुळे याच्यामध्ये कोणाचा फायदा होतो बरं? दोघांचा होतो का बरं? नाही ना। म्हणून भावाभावांनी एकत्र राहिलं ना, तर प्रेम वाढेल। जर तुम्ही वेगवेगळे राहिलात ना, तर तुमच्यात प्रेम वाढणार नाही, उलट विकोपाची भावना निर्माण होईल। म्हणून जर एकत्र राहाल ना, तर प्रत्येक समस्येवर उत्तर सापडेल। ज्याप्रमाणे आपण रामायणामध्ये सुद्धा पाहिलं, ज्या पद्धतीनं श्रीराम प्रभू जेव्हा वनवासाला जायला निघाले ना, तेव्हा स्वतः लक्ष्मणसुद्धा मागे हटला का बरं? माझा भाऊ जाईल ना, तिथेच मी जाईल, मग मला कितीही दुःख जरी आलं ना, एवढा विश्वास भावाभावांमध्ये पाहिजे। म्हणजे जरी एक वेळेला तुमच्या पत्नीनं तुम्हाला तुमच्या भावाबद्दल वाईट साईट सांगितलं, तरी तिच्यावर तुमचा विश्वास बसायला नको। एवढं प्रेम आहे ना, ते भावाभावांमध्ये पाहिजे। पण आपण दरवेळेला पत्नीचंच ऐकलं, तर मग हे प्रेम राहील का बरं? काय खरं आहे, काय खोटं आहे, ते प्रत्येकानं ओळखायला हवं। म्हणून
जर तुम्ही कठीण प्रसंगी एकमेकांची मदतसुद्धा होते ना, आणि त्यामुळं घराची प्रगतीसुद्धा होते. म्हणजे एक काठी सहज तुटू शकते, परंतु त्या काठ्यांची मुळी बांधली ना तर ते तोडणं अशक्यच आहे ना. म्हणून ही नात्यांची सुंदरता आहे ना, ती जीवनामध्ये आपल्या भाऊबंदकीमध्ये असते, भावाभावांमध्ये असते, आपल्या बहिणीमध्ये असते. पण आजकाल या जमीन जाग्यांमुळं पूर्ण नाती तुटून गेलेली आहेत. पैशामुळं नात्यांची नासधूस झालेली आहे. मग आपल्या जीवनामध्ये प्रेम निर्माण होईल का बरं? म्हणून चार चौघात आपल्या माणसांबद्दल कधीच वाईट बोलू नका, किंवा ती करत असलेल्या चुका आहेत ना लोकांना सांगून त्या अपमानित करू नका. तुमच्या अशा वागण्यामुळं तुमचीच माणसं दुरावली जातात ना, हळूहळू तुमच्यापासून ती दूरसुद्धा होतात. बघा, आपण कित्येक जण पाहिलं असेल की आजोपर्यंत एवढं चांगलं चाललेलं होतं, पण काही क्षणिक सुखासाठी बायकोने भरलेल्या या कानांमुळं आपल्या संसाराची पूर्ण नातेसंबंधाची वाट लागलेली आहे. म्हणून आपण आपल्या पत्नीचं किती ऐकावं, तिचं किती खरी आहे, तिचं किती खोटं आहे हे प्रत्येकानं आहे ना. कारण तुमच्या पत्नीच्या अगोदर तुमचा भाऊ तुमच्या आयुष्यामध्ये होता, आणि हा भाऊ आहे ना, जेव्हा मोठी मोठी संकट येतात ना तेव्हा भाऊच उपयोगी पडत असतो. म्हणून आपण म्हणतो की माझा मानलेला भाऊ आहे, मानलेले मित्र आहेत. पण हा मित्र परिवार असतो ना, तो छोट्या संकटांसाठी असतो. पण जेव्हा आपल्यावर हे संकट येऊन असह्य होतं ना, तेव्हा खरा आधार देणारा भाऊ आहे. म्हणून ज्याच्या जीवनामध्ये भाऊ नाही ना, त्याच्या जीवनामध्ये तो खचलेला असतो. बघा, भाऊ असून नसल्यासारखा असतो. ज्या पद्धतीनं आपण रामायणामध्ये रावणाची अवस्था पाहिली, रावणाच्या बाजूनं बिभीषणसारखा एवढा कणकर भक्तिवान भाऊ होता का बरं? त्याच्या सोबत होता, पण तो सोबत असूनसुद्धा श्रीरामाच्या सोबत होता ना. आणि ज्याप्रमाणे रामाच्या सोबत त्याचा भाऊ लक्ष्मण होता, मग विजय कोणाचा झाला बरं? नात्यांमध्ये जर विजय मिळवायचा असेल ना, तर आपला भाऊ आपली बहीण एकत्र असली तर जगण्यात सुद्धा आनंद आहे. म्हणून आपल्या माणसांची आपण मनं जपायला शिका. कारण मनाला झालेली जखमा आहे ना, ती कधीही भरून येत नसते. म्हणून घरच्या गोष्टी कधी चव्हाट्यावर आणू नका. लोक रडून ऐकतील आणि इतरांना हसून हसून सांगतील. यामुळं तुमच्या घराचा तमाशासुद्धा होईल. जर हा घराचा तमाशा करायचा नसेल ना, तर या गोष्टी लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे वागायला सुरुवात करा. म्हणतात ना, झाकळी मूठ 1.25 लाखाची, उघडली तर ती कवडी मोळाची होते. म्हणून समर्थांनी सुंदर असं वर्णन केलेलं आहे. हे दासबोध, मनाचे श्लोक, सद्गुरु चरित्र, ज्ञानेश्वरी, हरिपाठ हे जे काही ग्रंथ आहेत ना, ते मनुष्याच्या मनाला एकदम आनंद निर्माण होऊन देतात. पण आपण जेव्हा वाचन करू तेव्हा ना, आपण आपल्या संसारामध्ये, जीवनामध्ये अशी नात्यांमध्ये किती भांडणं होताना पाहिलेली आहेत. पण टाळी एका हाताने कधी वाजत असते का बरं? म्हणून बहिणीने सुद्धा भावाला समजून घेतलं पाहिजे. फक्त कायदा काय सांगतो बरं? कायदा सांगतो म्हणून प्रॉपर्टीसाठी सख्या भावासोबत भांडत बसू नका. ज्या भावाला तुम्ही राखी बांधली ना, त्या भावाच्या हातामध्ये बेडी पडेल असं काहीही करू नका. कारण बघा, प्रत्येक बहिणीने सुद्धा लक्षात ठेवा, आपल्या आईबाप आहे ना, आईबापाला आपला भाऊ सांभाळतो ना. म्हणून कधी कधी आहे ना, भावाने दिलेले काही 2 शब्द गोड आहेत ना, ते आपण कधी कधी ऐकून घ्यायला हवं. कधी कधी भावाने सुद्धा बहिणीचं ऐकून घ्यायला हवं. पण हे होईल कधी बरं? जेव्हा तुमच्यामध्ये प्रेम असेल ना, तेव्हाच होईल ना. तुमच्या जर मनामध्ये भगवंत नसेल तर तुमच्या मनामध्ये क्रोधच निर्माण होईल. हा राक्षसरूपी रावण बसलेला असेल ना, तर क्रोधाशिवाय दुसरं काही होईल का बरं? कधीच नाही. म्हणूनच जर तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत एकत्र राहाल तर दुःख, चिंता, क्लेश कमी होऊन जाईल. अर्थातच यामुळे तुम्हाला उत्तम आरोग्याची हमीसुद्धा मिळेल.
म्हणजे कोणतेही आजारसुद्धा मागे लागणार नाही. ज्याच्या पाठीमागे कुटुंबाची साथ असते ना, त्याच्यासोबत त्याचं कुटुंब असतो. त्याला किती जरी आजारी जरी असेल ना, तरी त्याचा आजार लगेच बरा होतो. ज्याच्या पाठीमागे कोणीच नसतो, तो एकटाच असतो ना, त्याला भरपूर चिंता सतावत असते. म्हणून नात्यांमध्ये सुगंध निर्माण करा, आणि हा सुखाचा सुगंध आहे ना, तुम्हाला जीवनभर पुरणार आहे. म्हणून एकमेकांकडे अधूनमधून येणं जाणं चालू ठेवलं पाहिजे. तो माझ्याकडे का येत नाही, त्याला माझ्याबद्दल काही वाटत असेल किंवा नाही, तो माझ्याबद्दल काय विचार करत असेल, असे प्रश्न आहेत ना, ते मनामध्ये येऊ देऊ नका. कारण विचार करून माणूस खंगत असतो आणि अनेक आजार आपल्या मागे लावून घेत असतो. म्हणून हा विचार करणं आहे ना, त्या अगोदर आपण थांबवायला हवं. पण जोपर्यंत हे विचार करणं थांबवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बरं? आपल्याला समर्थ विचारांमध्ये राहावं लागेल, आपल्याला उपासना करावी लागेल, आपल्याला श्रवण करावं लागेल. तेव्हाच आपलं मन स्थिर होईल ना. समर्थांनी सांगितलेलं आहे, राहण्यापुरतं घर बांधा, खूप जास्त पैसा, अडका, प्लॉट, शेती यामागे लागू नका. हल्ली आपल्याला आहे ना, 1 किंवा 2च मुलं असतात. त्यामुळं फार काही कमवणं ठेवण्याच्या मागे लागू नका. म्हणजे गरजेपुरतं नक्की कमवा, परंतु आपली मुलं वाया जातील इतकी संपत्तीसुद्धा जमा करू नका. म्हणजे आयतं जेव्हा मिळतं ना, तेव्हा मुलं खूप उधळपट्टीसुद्धा करतात आणि वाईट मार्गाला सुद्धा लागतात. म्हणून आपल्या मुलांना स्वावलंबी बनवायचं असेल तर मेहनत करायला शिकवा. पण हल्लीचा बाप आहे ना, तो मुलांना मेहनत करून देत नाही. तो स्वतः कमवलेल्या पैशावर मुलांना ऐशोआराम करायला सांगतो. मग तुमची मुलं चांगली निवडतील का बरं? कधीच नाही. जर तुमची मुलं चांगली असतील ना, तुम्हाला त्यांच्यासाठी फार काही कमवून ठेवण्याची गरज नाही. आणि जर तुमची मुलं नालायक असतील तर तुम्ही कितीही कमावून ठेवलं तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही. कारण का बरं? कारण मुलं चांगली असतील ना, तर कर्तृत्ववान असतील तर स्वतःच्या हिमतीवर कितीही आणि काहीही कमावतील. म्हणून आयुष्यभर मेहनत करून सरळ मार्गाने पैसा कमवा. यापेक्षा दुसरं सुख आणि समाधान आहे ना, ते दुसरं काहीच असू शकत नाही. म्हणून गैरमार्गाने कमावलेले पैसे तुम्हाला कधीही सुख देणार नाही, समाधान देणार नाही. हे सत्य माहीत असूनसुद्धा अनेक लोक पैसे कमवण्यासाठी आहेत ना, वाईट मार्गामध्ये जातात, वाईट मार्गाचा अवलंब करतात. मग त्यांच्या जीवनामध्ये ते क्षणिक सुख आहे ना, ते थोड्या दिवसासाठी नक्की येईल, पण ते लगेच नष्ट होऊन जाईल. लगेच दुःखाचं सावट निर्माण होईल. म्हणून धन संपत्ती जमा करण्यापेक्षा प्रेमाने माणसं जोडायला शिका, नाती जपून ठेवा. कारण अडचणीच्या वेळी आहे ना, तुम्हाला ही नाती उपयोगी पडणार आहेत. काही वेळा जोडलेली नाती आहेत ना, ती रक्ताच्या नात्यांपेक्षा श्रेष्ठ ठरतात. म्हणून आपला मित्र परिवार सांभाळून ठेवा, आपली नाती सांभाळून ठेवा. तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल. बघा, समर्थांनी सांगितलेलं आहे, माणूस खूप श्रीमंत झाला ना की माणसं सोडून देतो आणि कुत्री पाळायला लागतो. त्यांना टॉमी, जिमी अशी अनेक गोंडस नावं देऊन कवटाळतो, कुशीतसुद्धा घेतो आणि त्यांचे लाडसुद्धा करतो. पण आपल्या आईवडिलांना वृद्ध आश्रमात पाठवून कुत्र्या मांजरांना आलिशान गाडीतून फिरायला घेऊन जातो, धार्मिक कार्यामध्ये रुची घेतो, दानधर्म करायला लागतो. पण खरे भगवंत आहेत ना, त्यांना मात्र घराच्या बाहेर काढतो. मग ही भक्ती खरी ठरेल का बरं? समर्थांनी सांगितलेलं आहे, तुझ्या घरामध्ये प्रख्यात भगवंत, साक्षात भगवंत तुझ्या आईवडील आहेत. आणि जर तू आईवडिलांना बाहेर काढून कुत्र्या मांजरांना जर घरात घेत असशील तर तुझी अधोगती आहे ना, ती नक्कीच ठरलेली आहे. आणि ही अधोगती तुला जास्त दिवस जगूसुद्धा देणार नाही, तू लवकरच मरणार आहेस. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे ना, कुत्र कितीही प्रामाणिक असलं
तरीही त्याला बोलता येत नाही आणि आपल्या भावना कळत नाही. तुमचं मन हलकं करण्यासाठी तुम्हाला माणसाचीच गरज लागते ना, हे विसरून जमेल का बरं? कधीतरी या गोष्टीचा विचार आहे ना. जर तुम्ही श्रवणामध्ये असाल, जर तुम्ही श्रवण दर वेळेला करत असाल ना, तर तुम्हाला अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील. पण तुम्ही श्रवण करत नसाल तर तुम्हाला प्रश्नांची उत्तरं मिळतील का बरं? म्हणून शक्यतो श्रीमंतांच्या घरी जाणं टाळावं. कारण तुम्ही सहज म्हणून जाता ना, परंतु त्यांना वाटतं की तुम्ही काहीतरी मदत मागायला आलेले आहात. तुम्हाला त्यांच्याकडून कसल्या तरी मदतीची गरज आहे असं त्यांना वाटतं. म्हणून आपली किंमत आहे ना, ती आपली किंमत आपण करू नये. आपल्याला जे कम्फर्टेबल वाटतं ना, तो मित्र आपण करायला हवा, ती संगत आपण करायला हवी. म्हणजे मनुष्यानं बहिणीकडं भावाकडं अधूनमधून येणं जाणं चालू ठेवा. बहिणीला घरी बोलवत जा आणि वहिनीलासुद्धा मान द्यायला शिका. साऱ्यांची मनं जपली म्हणजे ती माणसं तुम्हाला जपतील. हा नियमच आहे ना. जसं आपण करू ना त्या पद्धतीनं आपल्यासोबत घडतं. जर आपण दुसऱ्याला रिस्पेक्ट दिला तर आपल्यालासुद्धा मान भेटतो. जर आपण दुसऱ्याशी भांडण केलं तर आपल्यालासुद्धा त्याच पद्धतीने मान मिळतो ना. म्हणून यामुळं तुम्ही आयुष्यभर निरोगी राहाल. गोळ्या औषधं कमी होतील आणि दीर्घ आयुष्य मिळण्याची हमी देखील मिळेल ना. नाहीतर तुम्हाला अनेक आजारसुद्धा लागतील. गोळ्या औषधं दवाखानं कोर्ट कचेऱ्या मागे लागतील आणि जीवन जगण्याचा कंटाळासुद्धा येईल. म्हणून यावर सर्वात प्रभावी उत्तम पर्याय म्हणजे नात्यांमध्ये सुगंध निर्माण करा. आणि हा नात्यांचा सुगंध आहे ना, तो कुठून मिळेल बरं? जेव्हा तुम्ही समर्थ विचारांमध्ये राहाल, 2 वेळची उपासना कराल, श्रवण कराल, तेव्हा तुमच्या मनामध्ये ज्या असलेली प्रश्नांची उत्तरं आहेत ना, ती सर्व तुम्हाला मिळून जातील. आणि ही उत्तरं आहेत ना, तुम्हाला नक्की जगावं कसं हे सुद्धा शिकवतील. तुम्ही नक्की निर्णय कसे घ्यावेत हे सुद्धा शिकवतील. म्हणजे तुमच्या जीवनाचं भलंच होईल ना. पण हे सर्व होईल कधी बरं? जेव्हा आपल्याला गुरु साक्षात भगवंत भेटेल तेव्हाच होईल ना. पण आजकाल गुरुच्या नावावर काय काय होत नाही बरं? खरे गुरु तेच असतात ना, ज्या अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचा मार्ग दाखवतात. गु म्हणजे अंधकार आणि रू म्हणजे प्रकाश. अर्थात जो अंधकारातून प्रकाशाकडे नेण्याचा मार्ग दाखवतो तोच खरा गुरु आहे ना. परंतु आजकाल असे सुद्धा काही जण आहेत जे प्रकाशात उभे असलेल्या माणसाला अंधारात ढकलायला मागे पुढे पाहणार नाही. एखाद्या खोलीत जर दिवा तेवत असेल ना, तर तो विझवून देखील संपूर्ण खोलीत अंधार कसा पसरेल ना याकडे आवर्जून लक्ष देतील. म्हणजे आज जेवढे धर्म अस्तित्वात आहेत ना, त्या धर्माचे जे अनुयायी आहेत ते सर्वजण कोणत्या ना कोणत्या धर्मग्रंथावर विश्वास ठेवतात. आणि या धर्मग्रंथामध्ये जे काही लिहिलं आहे ते सर्व परमेश्वरानंच दिलेलं आहे ना, असं सांगायला ते अनुयायी विसरत नाही. पण तरीसुद्धा समर्थांनी सांगितलेलं आहे, जरा आपल्याला गुरुच व्यवस्थित भेटला नाही तर आपला भक्तिमार्ग व्यवस्थित होईल का? आमचे पूर्वजन्मीची पुण्याई आहे ना, हा समर्थ मार्ग आम्हाला मिळाला, ही सद्गुरू भक्ती आम्हाला मिळाली. नाहीतर आमचं जीवन कसं होतं बरं? समर्थांनी सांगितलेलं आहे. एक शास्त्र आपल्याला हृदयात सुद्धा आहे. म्हणजे जे परमेश्वराने जे काही सांगितलेलं आहे ना, ते तेथेही लिहिलेलं आहे. आणि त्यानं जे काही लिहिलेलं आहे ना, त्यासाठी तुम्हाला साक्षर असण्याची गरज नाही. ते वाचण्यासाठी तुमच्या मनामध्ये श्रद्धा असली पाहिजे. मार्गदर्शक असेल तर तो असा असला पाहिजे की त्यानं तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोचवायचं कसं याबद्दल मार्गदर्शन केलं पाहिजे. तुमचे ध्येय आहे ना, तुमच्यापाशीच आहे, पण तुम्ही त्याच्या बाहेरच्या जगात गुरफटलेले आहात. संत महात्म्या यांच्या म्हणण्यानुसार जसे तीर्थस्थान तुमच्या हृदयात आहे ना, तसं बाहेर कुठेच शोधून सापडणार नाही. सगळ्या वेदशास्त्रांचं सार आहे ना, ते विनाशब्द तुमच्या सामावलेलं आहे. पण मनुष्य स्वतःच्या अंतरंगामध्ये पाहतो का बरं? कधीच पाहत नाही.
समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जर तुमची तुलना आहे ना चिमणीशी केली असेल तर चिमणी कधीही उडणं विसरत नाही, कारण उडण्यातच त्या चिमणीचं स्वातंत्र्य सामावलेलं आहे. जर तुम्ही फूल आहात तर ते उमलण्यातच खरा आनंद आहे, ते कधीही विसरू नका. जर फुलं उमललंच नाही ना तर ज्या बागेमध्ये हे फूल आहे त्या बागेची शोभा तुम्ही वाढवू शकणार नाही. म्हणजे मी ज्या सुंदरतेविषयी बोलत आहे ना ती सुंदरता तुमच्या चेहऱ्यावर दिसत नाही, ही सुंदरता तुम्हाला आरशात सुद्धा दिसणार नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या हृदयाच्या आरशामध्ये डोकावून पाहाल तेव्हाच ती सुंदरता तुमच्या दृष्टीत पडेल ना, तशी पडेल का बरं? म्हणून गुरुशिवाय ज्ञान मिळणं शक्य नाही, ज्ञानाशिवाय सत्य नाही. खरं ज्ञान होणं आहे ना म्हणजे साक्षात्कार होणं आहे. गुरु कसा मिळेल बरं? गुरु हवा असेल ना तर हृदयामध्ये प्रेम, मनामध्ये ओढा असायला हवी, आणि ओढा असल्याशिवाय खरा गुरु मिळणं शक्यच नाही ना. म्हणूनच छळ कपटाचा त्याग करून निर्मळ हृदयानं महापुरुषांच्या सहवासामध्ये विनम्रतेने विचारा, तेव्हाच ते तुम्हाला ज्ञान देतील. हे जीवनरूपी वाळवंट आहे ना, हे चांगलं करणं याचं गुरु आणि ज्ञानाचं महत्त्व आहे. म्हणून गुरु दिव्याप्रमाणे अंधारातून प्रकाशाकडे नेत असतो. यानंतर ज्याला दिसत नाही त्याला गोष्टी लख्ख दिसू लागतात. माझ्या हृदयाची ताण भागवण्यासाठी ही भागवणारी वीर आहे, ती माझ्यातच सामावलेली आहे. जसा ज्याप्रमाणे त्या विहिरीमध्ये पाणी असतं ना, पण ज्या विहिरीमध्ये आपल्या डोळ्यांनी पाणी दिसतं, पण जोपर्यंत एखाद्या हंड्यामधून किंवा एखाद्या बादलीमधून जोपर्यंत ते पाणी येत नाही तोपर्यंत आपण ते पाणी पित नाही, तोपर्यंत आपली ताण भागेल का बरं? नुसतं ते पाणी पाहून ताण भागेल का बरं? नाही ना. जेव्हा ते पाणी आपल्या पोटामध्ये जाईल तेव्हाच आपली ताण भागेल ना. म्हणून नुसतं ते पाणी पाहून उपयोग नाही, त्या पाणी पाहण्यासाठी ते पाणी आपल्या हृदयापर्यंत पोचायला हवं. म्हणून आपण या जगामध्ये भरपूर धर्म पाहतो, भरपूर सत्संग पाहतो, पण हा समर्थ विचार आहेत ना, ही सद्गुरू भक्ती आहे. जोपर्यंत नक्की ही सद्गुरू भक्ती आहे कशी, समर्थ विचार आहेत कसे, हे जोपर्यंत आपण पाहत नाही ना, जोपर्यंत आपल्याला प्रचिती येत नाही तोपर्यंत आपण त्यांच्याबद्दल काही बोलू नये. एकदा तुम्ही उतरून बघा, तुमच्या जीवनाचं भलंच होऊन जाईल. समर्थांनी सांगितलंच आहे ना, या आयुष्य आहे ना खूप सुंदर आहे, पण त्या सुंदरतेनं आपल्याला जगायला हवं. ज्या गोष्टींमुळे हे आयुष्य सुंदर बनतं ना त्या गोष्टींचा आपण वापर करायला हवा, त्या गोष्टींच्या जवळ जायला हवं. पण आपलं आयुष्य जातं, आपल्या जीवनामध्ये मृत्यू येतो, तरीसुद्धा हे दोन हातांमध्ये टाळी वाजत नाही, भगवंताचं नामस्मरण करत नाही. मग ते आयुष्य सुंदर होईल का बरं? कधीच होणार नाही. ते दुःखाच्या सावटामध्येच राहील. म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही. जर तुम्हाला जगण्याचा कंटाळा आलेला असेल ना तर तुम्ही समर्थ मार्ग स्वीकारा. सद्गुरू भक्ती, सद्गुरू ज्ञान, हे सद्गुरू विचार आहेत ना ते जीवनामध्ये निर्माण करा. तुमच्या प्रत्येक कामाची सुरुवात आहे दत्तगुरूंच्या स्मरणाने करा. बघा तुमचं जीवन एवढं धन्यता होईल ना, तुमच्या जीवनामध्ये एवढी सुंदरता निर्माण होईल ना, तुम्हाला कळणारसुद्धा नाही. माझ्या दुःखाचं रूपांतर सुखामध्ये होऊन कधी गेलं तुम्हाला प्रचितीसुद्धा येईल. पण जोपर्यंत आपण निर्मळ मनाने समर्थ सद्गुरूंना शरण जात नाही तोपर्यंत हे घडेल का बरं? म्हणून तुम्ही किती वर्ष या भक्तिमार्गामध्ये आहात ते तुम्ही विसरून जा. पण जोपर्यंत तुम्ही निर्मळ मनाने काही करत नाही ना तोपर्यंत तुम्हाला प्रचिती कधी येणार नाही. म्हणून हे निर्मळ मन ज्याचं असेल ना त्याला भगवंत कधीच त्याच्यापासून दूर जात नाही, त्याच्यासोबतच असतो आणि नेहमी सोबतच राहील. कारण भगवंत सांगत आहेत ना की जो निर्मळ मनाने मला बसतो त्याचं आहे ना हृदय सोडून मी कुठेच जात नाही, नेहमी त्याच्या हृदयामध्ये बसलेला असतो.
म्हणून या राक्षसरूपी रावणाला जर आपल्या हृदयातून काढायचा असेल तर भगवंतरूपी समर्थरूपी विचार आपल्याला धारण करावे लागतील. 2 वेळची उपासना करावी लागेल, श्रवण करायला लागेल. आणि हे सर्व आहे ना या भक्ती मार्गामध्येच सांगितलेलं आहे. म्हणून हे सर्व नियमांमध्ये राहावं लागेल. तेव्हाच आपण सुखी होऊ, तेव्हाच आपल्या दुःखाचं सावट निघून जाईल आणि सुखाचे दिवस, समाधानाचे दिवस आहेत ना ते निरंतर आपल्या जीवनामध्ये येतील. जय जय रघुवीर समर्थ.